अॅट्रॉसिटीबद्दलचं तुमचे काही लोकांचे गैरसमज झालेले आहेत. मी उद्या विधानसभेमध्ये सुद्धा त्याच्यावर निवेदन करणार आहे. अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये कुठेही बदल झालेला नाही आहे. मी काल सभागृहात सुद्धा हेच बोललो की जेव्हा गुन्हा दाखल होतो त्या टायमाला आयोग, ज्याला तपास अधिकारी म्हणतात, तो त्या गोष्टीचा तपास करून ताबडतोब गुन्हेगार जो असेल त्याच्यावर त्याला अटक करेल. आणि म्हणून त्याच्यासाठी मी काहीतरी कायद्यात बदल करायचा मला अधिकार तरी आहे का? आणि म्हणून हे जे गैरसमजुतीने किंवा लोकांकडे हे जे काही व्हायरल केलं जातं, चुकीचे समज पसरवले जातात, हे अत्यंत चुकीचे. दुसरी गोष्ट महत्त्वाची, मी समिती नाही तर आयोग नेमायचं बोललो होतो. आयोगाचं काय काम असतं? जसा महिला आयोग आहे तसा अनुसूचित जातीचा एक आयोग नेमायची केंद्र शासनाची जी काही डायरेक्शन, त्यानुसार आम्ही जाहिरात काढून आयोगाची स्थापना करतो. त्या आयोगामध्ये अध्यक्ष, रिटायर IPS आणि IAS अधिकारी आणि एक अशासकीय सदस्य, अशी ती कमिटी जे दलित बांधवावर अन्याय अत्याचार होतात किंवा जे प्रकरणं पेंडिंग आहेत त्याच्यावर सुनावणी घेणं, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करणं, हे सर्व अधिकार त्या आयोगाला प्राप्त होतात. म्हणून त्या आयोगाची निर्मिती ही समाजाच्या हितासाठी करतोय. म्हणून ह्याच्या खऱ्या अर्थानं या सर्व दुर्लक्षित घटकाला फायदा होणार आहे. नाही, गृह खातं हे अत्यंत आता जोराने काम करतं आहे. तुम्ही पाहिलं असेल, कोणताही एखादा जर गुन्हा झाला तर 24 तासाच्या आतमध्ये त्या सर्व घटनेचा ताबडतोब तपास करण्याचं काम ही यंत्रणा, पोलीस यंत्रणा करते. पोलिसांना यामध्ये दोष देता येणार नाही. पोलीस अत्यंत जलद गतीने आता काम करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आरोपीला तात्काळ अटकसुद्धा होते. कुंभमेळ्यात केवळ हिंदूंनी स्टॉल लावले, इतर लोकांचे स्टॉल मी लावू देणार नाही असं नितेश गाडे म्हणाले. मी स्वतः मंत्रालयात बसलो असं ते म्हणाले. असं नसतं. स्टॉल तिथे कुणाचे लावायचे, काय लावायचे, हा तिथलचा प्रशासनाचा प्रश्न आहे. आणि या स्टॉल लावण्याला बंदी घालणं हे मला वाटतं तसं योग्य होणार नाही. अबू आझमींनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीमध्ये संजय राऊतांनी हजेरी लावली. संजय राऊत सगळीकडे जातील ना. OACने उद्या पार्टी दिली तर तिकडे जातील. त्यांचं काय? त्यांना ना पक्ष राहिला, ना धर्म राहिला, ना काय कोणती नीतिमत्ता राहिली, ते तिकडे जातील. परंतु अशा प्रकारचं किती जरी त्याने चांगुलपण केलं तरी मुस्लिम मतं त्यांना मिळणार नाहीत.